हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजचा व्लॉग आहे 2 फेब्रुवारीचा संडेचा। तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि माझ्या मुलाचे बोरनान। मकर संक्रांत झाल्यानंतर बायका आपल्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवण्यास सुरुवात करतात। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू तसेच छोट्या मुलांचे बोरनान करू शकतो। यावेळेस 4 तारखेला रथसप्तमी आहे, तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू आणि बोरनान असे कार्यक्रम करू शकतो। तर माझ्या घरी आज ठेवलेलं आहे हळदी कुंकू आणि बोरनान। अशा प्रकारे मी बघू शकता तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे। इकडे सुहासिनींना देण्यासाठी तिळगुळ, तिळाचे लाडू, हळदी कुंकू सर्व ठेवलेलं आहे। वाण आणि हे सगळं डेकोरेशन मी सकाळपासूनच करत होते। खूप वेळ लागला हे करण्यासाठी। आणि हे सर्व बोरनांचं डेकोरेशन आहे। असं वाटलं तर तुम्हाला हे सर्व डेकोरेशन बदलत्या ऋतूची लहान मुलांना बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळे, फळभाज्या तसेच रंगीबेरंगी गोळ्या, बोरं, बिस्किटे, चॉकलेट्स, हरभरे, ऊस, गाजर यांनी लहान मुलांच्या डोक्यावरून अंघोळ घातली जाते, म्हणजेच बोरनान केले जाते। तर इथे आता आपला चिकी मस्त तयार होऊन बसलेला आहे आणि संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहे आणि सर्वजण यायला पण लागलेले आहेत। तर आमच्या एरियातले छोटे छोटे जे मुलं होते त्यांना बोलवलेलं होतं, तर ते आलेले आहेत। आणि याचा लुक बघा कसा वाटतोय तुम्हाला, मला कमेंट्समध्ये सांगा। तर आता बायका यायला पण सुरुवात झालेली आहे आणि संडे असल्यामुळे जास्त काही बायका येऊ नाही शकल्या, कारण संडेला सर्वांनाच काही ना काही कामं असतात आणि काही बायका सकाळी पण आल्या। तर आता जेवढ्या आलेल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील आणि सकाळचा व्हिडिओ मी काही घेऊ नाही शकले। आता इथे बोरनांचा कार्यक्रम सुरू केला आहे। तर आता इथे सर्व आम्ही बायका त्याचं आधी औक्षण करून घेत आहोत आणि तो पण मस्त छान बसला आहे। त्यानंतर आता बोरनान करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे जे आपण चॉकलेट्स, गोळ्या, बिस्किटे, फळे, हे बोरं वगैरे सगळं जे काही घेतलं होतं ते आपण लायांमध्ये मिक्स केलं आहे आणि आता त्याच्याने आपल्याला बाळाच्या डोक्यावरून त्याची अंघोळ घालायची आहे, म्हणजे डोक्यावरून खाली सोडायचे आहे। शक्यतो बोरनानला लहान मुलांना ब्लॅक कपडेच घालतात
आता आम्ही सर्व बायका मिळून त्याला बोरन्हाण घालत आहोत. आणि हे झालं टाकताना जे लहान मुलं आलेले आहेत ते त्यामधून सगळे चॉकलेट्स, बोरं, बाकीचे बिस्किटे, रंगीबेरंगी गोळ्या किंवा जी काही आपण फळं त्याच्यात टाकली आहे ते खाली बसून वेचून घेतात. बोरन्हाण झाल्यानंतर आता इथे मी हळदी कुंकू करत आहे. तर सर्वात आधी एकमेकींना हळदी कुंकू आपण लावून घेतो. त्यानंतर सुहासिनींना आपण तिळगुळ, बडीसोप, तिळाचे लाडू असं देतो. त्यानंतर वाण जे आणलं होतं ते मी आता देते आहे. तर वाणामध्ये काचेच्या छोट्या छोट्या बरण्या मी आणल्या होत्या ते देते आहे. अशा प्रकारे मी बाकीच्या पण आलेल्या बायकांचं हळदी कुंकू वगैरे लावून वाण दिलं. त्यानंतर सर्वांना नाश्ता दिला. नंतर आमच्या इथल्याच शेजारच्या एक मावशी आहेत त्या आल्या होत्या. त्यांना थोडं यायला लेट झालं होतं कारण त्या बाहेर गेल्या होत्या. मग आता आल्या त्या. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आय होप आवडला असेलच. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि आवडत असतील माझे ब्लॉग्स तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.